अजित पवार यांचं गुंडांना अभय असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। राष्ट्रवादीकडून गुंडांच्या कुटुंबामध्ये उमेदवारी देण्यात आली आहे। गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे। लक्ष्मी अंधेकर, सोनाली अंधेकरांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादीकडून कुख्यात गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत गुंड सज्जू मलिकचाही समावेश आहे। सज्जू मलिकवर हत्येच्या प्रयत्नासह डझनावारी गुन्हे दाखल आहेत। एकेकाळी तडीपार गुन्हेगाराला उमेदवारी देण्यात आली, एकेकाळी जो तडीपार होता त्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे अजित पवारांचं गुंडगिरीला आणि गुंडापुंडांना अभय असल्याचं दिसून येत आहे। जर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या यादीवर जर नजर टाकली तर कशा पद्धतीनं गुंडांच्या कुटुंबामध्ये अजित पवारांनी उमेदवाऱ्या वाटलेल्या आहेत हे सगळं दिसून येत आहे। हत्येचा प्रयत्न, हत्येचे गुन्हे दाखल आहेत। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या सोबत आहेत। निलेश, एकाच गुंडाला नाही तर अशा अनेक गुंडांच्या कुटुंबांमध्ये तिकीट वाटप करण्यात आलेली आहेत। गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे, लक्ष्मी अंधेकरला उमेदवारी देण्यात आली आहे, सोनाली अंधेकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। काय चाललंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा, असा सवाल सर्वसामान्य पुणेकर विचारतोय। खरं तर बघितलं तर या प्रकरणामध्ये आतून राष्ट्रवादीच्याच तीन जे गुंड फॅमिलीतली लोक आहेत त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 23 मधून लक्ष्मी अंधेकर आणि सोनाली अंधेकर यांना या ठिकाणी उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने जाहीर केलेली आहे। तर तिकडे गजा मारणे आहे, तिच्याही पत्नीला उमेदवारी जी आहे ती 11 मधून जाहीर केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार पक्ष जो आहे तो गुंडांना या ठिकाणी उमेदवारी देतोय का ह्या जवळपास निश्चित झालेली देतोय का ह्या जवळपास निश्चित झालेला आहे। आणि आता त्यांना एबी फॉर्म अगदी निलेश, खरंच कशा पद्धतीने उमेदवारांचं वाटप केलेलं आहे हे आपण बघतोय। अंधेकर टोळीतल्या ज्या अंधेकर टोळीचा जो प्रमुख आहे त्याच्याच कुटुंबामध्ये जर उमेदवाऱ्या दिल्या जात असतील, डझनावारी गुन्हे दाखल असतील, त्या टोळीच्या त्या कुटुंबातला जो गुंड आहे तो अटक असेल, तर या सगळ्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। निलेश खरमरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण अधिक माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत। मात्र अजित पवार यांचा कशा पद्धतीने गुंडांच्या कुटुंबांमध्ये या उमेदवाऱ्या वाटलेल्या आहेत या सगळ्यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। थेट जाऊयात, आपल्या सोबत आपले प्रतिनिधी निलेश खरमरे पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। निलेश, खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर पुण्यामध्ये, विशेष करून पुण्यातली दोन जी गुंड टोळी आहेत त्या गुंड टोळीतील सदस्यांना या ठिकाणी आता राष्ट्रवादी अजित पवार यांनी उमेदवारी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 23 मधून अंधेकरांच्या घरातील सोनाली अंधेकर असतील किंवा लक्ष्मी अंधेकर असतील यांना थेट अजित पवार यांनी आता एबी फॉर्म देऊन उमेदवारी दिलेली आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर गुंड गजा मारणे जो फरार आहे त्याला सुद्धा या ठिकाणी त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी अजित पवार पक्षाकडून गुंडांना या ठिकाणी पक्षात घेतलं जात आहे, त्यांना त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देत असल्याचं आता या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे। खरं तर ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचा दबाव त्यांच्या परिसरामध्ये असल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे। आणि अशातच जर अजितदादा पवार यांच्याकडून जर गुंडांना उमेदवारी देत असेल, गुंड पार्श्वभूमीची नातेवाईकांना जर उमेदवारी देत असतील तर हे कुठेतरी सर्वसामान्य लोकांना न पचनीय आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर सातत्याने जर इतिहास जर बघितला तर मागेही याच कुटुंबांना अजितदादा राष्ट्रवादी पक्षाने तिकीट दिलेलं होतं। त्यामुळे आता सुद्धा या इलेक्शन मध्ये निलेश या सगळ्यामध्ये बंडू अंधेकरचा फॉर्म सुद्धा बाद झालेला आपल्याला दिसतंय, अपुरा भरायचा राहिलेला होता। खरंच जर बंडू अंधेकरचा फॉर्म पूर्ण भरला गेला असता तर एबी फॉर्म दिला असता का, असाही सवाल आता पुणेकर विचारतायत। खरं तर या ठिकाणी जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 23 मधून बंडू अंधेकरने आपल्या 3 घरातील सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज मागितली होती। मात्र टेक्निकली आणि तांत्रिक गोष्टीमुळे बंडू अंधेकर आहेत त्यांना फॉर्म भरता आला नाही। निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने त्यांचा आक्षेप घेतला, खरं तर ज्यावेळेस ते उमेदवारी अर्ज भरायला आले होते त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती, त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला होता, म्हणून त्यांना ही या ठिकाणी उमेदवारी दिली नाही। जर ह्या प्रकार हा झाला नसता तर कदाचित बंडू अंधेकर, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कशा पद्धतीनं हे गुंडगिरीचं आणि गुंडापुंडांचं उदात्तीकरण सुरू आहे असा सवाल आता सर्वसामान्य पुणेकर विचारतोय। आणि त्यामुळे आता या सगळ्याची उत्तरं अजित पवारांच्या पक्षाला द्यावी लागणार आहेत। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।